ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग दुसरा. सत्वशील राजे. पान नंबर 58. गोष्ट 6. हरिश्चंद्र राजा. एकदा इंद्राच्या सभेत नारद गेले तेव्हा त्यांनी हरिश्चंद्र राजाचे पुष्कळसे वर्णन केले. शिष्याचे ते वर्णन ऐकून गुरु वशिष्ठ आनंदाने मान डोलावू लागले. ते पाहून विश्वामित्र रागाने संतप्त झाले. त्या क्षणी त्यांनी आपण हरिश्चंद्राची हर तऱ्हेने परीक्षा पाहायची आणि जर त्याने सत्व टाकले नाही तर लोहपिष्ट भक्षण करून 60,000 वर्षे केलेल्या आपल्या तपाचे पुण्य त्याला द्यायचे असे ठरविले. सभा विसर्जन झाल्यावर सर्व आपापल्या स्थानी गेले. पुढे ठरविल्याप्रमाणे विश्वामित्र मुनींनी हरिश्चंद्राचा छळ सुरू केला. प्रथम त्यांनी अयोध्येच्या आसपासच्या वनात पुष्कळसे वाघ निर्माण केले. ते पशु मनुष्य कुणी दिसेल त्याचे भक्षण करीत सुटले. त्या भीतीने लोक दरवाजे बंद करून घरात बसू लागले. त्यामुळे सर्व शेते ओस पडली. ही गोष्ट हरिश्चंद्राच्या कानावर येताच तो चतुरंग सेना घेऊन रोहिदास तारामतीसह त्या ठिकाणी गेला आणि त्याने त्या व्याघ्रांचा संहार केला. तोच जवळच एक सुंदर शिवालय त्याला दिसले. ते पाहून हरिश्चंद्र आत गेला आणि तो शंकरास वंदन करतो इतक्यात विश्वामित्रांनी हरिश्चंद्राला भुलविण्याकरिता 2 स्त्रिया देवळात पाठविल्या. हरिश्चंद्राने लगेच सेवकाकडून त्यांना बाहेर घालविले. तेव्हा विश्वामित्र क्रोधाने संतप्त होऊन म्हणाले, हरिश्चंद्रा, अजून माझे सामर्थ्य तू ओळखलेले दिसत नाहीस. अरे, ज्याने वशिष्ठांचे 100 पुत्र मारले, ब्रह्मदेवाशी वाद करून प्रतिसृष्टी निर्माण केली, तो मी विश्वामित्र आहे. ज्या अर्थी तू माझ्या दासींचा अपमान केलास त्या अर्थी तुला याचे लवकरच प्रायश्चित्त भोगावे लागेल. हे विश्वामित्रांचे बोलणे ऐकताच हरिश्चंद्र, तारामती, रोहिदास व प्रधान या सर्वांनी त्यांची क्षमा मागितली. हरिश्चंद्राला अत्यंत दमणूक झाल्यामुळे विश्रांतीसाठी तो देवळात थोडासा आडवा झाला. तोच त्याला आपण एका ब्राह्मणाचे पाय धुवून त्यास राज्यदान दिले असे स्वप्न पडले. जागा झाल्यावर राजाने स्वप्नाची हकीकत तारामतीला सांगितली. इतक्यात विश्वामित्र ब्राह्मणाच्या वेशाने तेथे आले. हरिश्चंद्राने ब्राह्मणाची पूजा करून त्यास इच्छित मागण्यास सांगितले. तेव्हा ब्राह्मणाने औढभार सोने मागितले. राजा म्हणाला, माझ्याबरोबर अयोध्येला चलावे, म्हणजे मी आपली इच्छा पुरवीन. त्यावर राजा तारामती, रोहिदास, प्रधान व ब्राह्मण यांसह अयोध्येस निघाला. राजवाड्याच्या महाद्वारात तारामती पाऊल टाकते न टाकते तोच तिचे केस धरून, कोठे चाललीस असे म्हणून ब्राह्मणाने तिला मागे ओढले आणि जोरात ढकलून दिले. नंतर तो हरिश्चंद्राकडे वळून म्हणाला, आधी माझी दक्षिणा दे, नाही तर मी तुला येथे पाणी देखील पिऊ देणार नाही. राजाने लगेच द्रव्याची रास ब्राह्मणापुढे ठेवली. ब्राह्मण म्हणाला, राजा, हे रे काय, स्वप्नात माझे पाय धुवून तू मला राज्य अर्पण केलेस आणि माझेच द्रव्य दक्षिणा म्हणून माझ्या पुढे आणून ठेवतोस. हेच गुरु वशिष्ठांनी तुला शिकविले वाटते. बऱ्या बोलाने माझी दक्षिणा टाक. त्यावर रोहिदासाला उद्देशून
हे कोणाचे पोरटे, असे म्हणून ब्राह्मणाने त्यालाही ढकलून दिले आणि म्हणाला, तुम्ही तिघेही तुमचे वस्त्रालंकार काढून वल्कले नेसा आणि माझ्या राज्यातून आत्ताच्या आत्ता चालते व्हा. हरिश्चंद्राने प्रजेचे पूर्ववत पालन केले असल्याने तो राज्य सोडून जात आहे हे कळताच सर्वांना अतिशय दुःख झाले. विश्वामित्रांनी सूर्याला तेज वाढविण्याची आज्ञा केली. त्यामुळे वाट चालत असता हरिश्चंद्र, तारामती व रोहिदास यांना उन्हाचा अतिशय ताप होऊ लागला. वरुणाला पाण्याचा एक थेंबही न देण्याविषयी बजाविल्यामुळे त्यांचे तहानेने प्राण जरी व्याकुळ झाले तरी त्यांना कोठेच पाणी मिळेना आणि अतिशय दमणूक झाल्यामुळे पुढेही चालवेना. क्षणभर कोठे बसावे तर सावलीही दिसेना. अशा परिस्थितीतही ते कसे तरी हळूहळू जाऊ लागले असता त्यांच्या पायातील वहाणा ब्राह्मणाला पाहवल्या नाहीत. ब्राह्मण म्हणाला, हे तारामती, तुझ्या रोहिदासा एवढा माझा मुलगा आहे, तसेच माझी स्त्री गर्भिणी आहे, तेव्हा त्यांच्याकरिता तुम्हा दोघांचे जोडे दे. असे म्हणून तारामतीकडून ब्राह्मण अनवाणी पायाने चालू लागल्यामुळे काटे बोचून त्यांच्या पायातून रक्त येऊ लागले. रोहिदास म्हणाला, आई, मला फार तहान लागली आहे. इतक्यात तुम्हाला पाणपोई दाखवितो, चला माझ्याबरोबर. असे म्हणून ब्राह्मण त्यांना एका ठिकाणी घेऊन गेला. तेव्हा हरिश्चंद्र स्त्री व पुत्रास उद्देशून म्हणाला, थांबा, पाणी पिऊ नका. फुकटचे अन्न सेवन केले किंवा पाणी घेतले तर आपले पुण्य नाहीसे होते. सत्यरक्षणार्थ आमचा प्राण गेला तरी बेहत्तर, परंतु आपण पाण्याला स्पर्श करावयाचा नाही. असे म्हणून हरिश्चंद्र तारामती व रोहिदासासह वाट चालू लागला. तोच विश्वामित्रांनी चहूकडून अग्नी लावून दिला. त्यामुळे त्यांना कोणीकडेही जाण्यास वाट राहिली नाही. त्यावेळी आता आपण तिघेही मरणार व शेवटी ब्राह्मणाचे ऋण शिल्लक राहणार, याबद्दल त्यांना अतिशय वाईट वाटू लागले. तारामतीस चालवेनासे झाल्यामुळे ती क्षणभर उभी राहिली आणि हरिश्चंद्र रोहिदासाला बरोबर घेऊन पुढे जाण्यासाठी वाट शोधू लागला. तोच दोघांची ताटातूट झाली. तारामतीच्या सभोवती वणवा दणाणून पेटल्यामुळे पती पुत्र तिला दिसू शकले नाहीत. ते दोघे जर वणव्यात सापडून मेले असतील तर आपण एकटीने जिवंत राहून तरी काय उपयोग, असे तिला वाटू लागले. इतक्यात विश्वामित्रांनी अग्नी विझविला आणि जळलेली 2 प्रेते आणून तिच्या पुढे ठेवून दिली. ती पाहताच तारामती शोकाने अत्यंत व्याकुळ होऊन त्या उभयतांचे गुण आठवून रडू लागली. ब्राह्मण म्हणाला, रडतेस कशाला? पती पुत्र गेले ते गेले. या उपर तू तरी माझे ऋण फेडलेस तर बरे, नाही तर तुम्हा तिघांनाही खचित नरकवास भोगावा लागेल. तेव्हा चल माझ्याबरोबर. ती म्हणाली, ही प्रेते टाकून मी कशी येऊ? इतक्यात सूर्यास्त झाला. ब्राह्मणही निघून गेला. विश्वामित्रांनी कृत्रिम वाघ निर्मून त्यांच्याद्वारे ती दोन्ही प्रेते नेवविली. शेवटी तारामती एकटीच त्या रानात राहिली. आपल्या कर्मगतीबद्दल विचार करीत करीत तिने ती रात्र कशी तरी घालविली. तोच पती व पुत्र तिच्या दृष्टीस पडले. तेव्हा तिला अत्यंत आनंद झाला. त्यानंतर तिघेही परमेश्वराचे स्मरण करीत
पर्वत दरीतून, काट्याकुट्यातून, रानावनातून जाऊ लागले. लवकरच त्यांनी काशी क्षेत्र गाठले. तिघांनी भागीरथीत स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेतले. इतक्यात ब्राह्मण तेथे आला आणि म्हणाला, हरिश्चंद्रा, ह्या ब्राह्मणाला अजून किती दिवस तू छळणार आहेस? आज तुझ्या मुदतीचा शेवटचा दिवस आहे. तेव्हा दक्षिणा घेतल्याशिवाय मी येथून मुळीच हलणार नाही. हरिश्चंद्र शांतपणे म्हणाला, स्वामी, आपणास मी पुष्कळ त्रास दिला. ही गोष्ट अगदी सत्य आहे. त्याबद्दल मला क्षमा करा. कसे तरी करून आज मी आपली दक्षिणा देईनच. इतके बोलून त्याने आपल्या हातातील त्रिशंकूची अंगठी काढली आणि ती विकून त्याचे गवत घेतले आणि तो भारा डोक्यावर घेऊन भर बाजारात, आम्हाला कोणी विकत घेत असाल तर घ्या असे म्हणून तो उभा राहिला. तेव्हा तारामती म्हणाली, प्राणनाथ, आधी मला विका, म्हणजे बरे होईल. इतक्यात एक वेश्या तेथे आली. तारामतीचे रूप पाहून तिने तिला विकत घेण्याचे ठरविले. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, 1 भार सोने देशील काय? ती वेश्या कबूल झाली. परंतु तारामतीने ब्राह्मणाचे पाय धरले आणि कृपा करून मला वेश्येच्या स्वाधीन करू नका अशी विनवणी केली. तोच कालकौशिक नावाचा एक ब्राह्मण तेथे आला व त्याने तारामतीला 1 भार व रोहिदासाला अर्धा भार सोने देऊन विकत घेतले. ब्राह्मण सारखी दक्षिणेचीच वाट पाहत असल्याने तो हरिश्चंद्रास गिऱ्हाईक येईना म्हणून चरफडू लागला. शेवटी वीरबाहू महाराने 2 भार सोने देऊन हरिश्चंद्राला विकत घेतले. त्यावर हरिश्चंद्र ब्राह्मणाचे चरणी लागला आणि म्हणाला, महाराज, आपल्या ऋणातून आज मी मुक्त झालो. परंतु दक्षिणा देण्यास विलंब लागला म्हणून अत्यंत वाईट वाटते. आता आपण अयोध्येला जाऊन सुखाने राज्य करावे. त्यावर ब्राह्मण तेथून निघाला आणि हरिश्चंद्रही डोंबाबरोबर चालला. वाटेत हरिश्चंद्र डोंबाला म्हणाला, मला तुम्ही वाटेल ते काम सांगा, ते मी करण्यास तयार आहे. पण मला कोरडे धान्य द्या, म्हणजे ते मी शिजवून खात जाईन. डोंबाने त्याचे म्हणणे मान्य केले. घरी गेल्याबरोबर हरिश्चंद्रास पाहून वीरबाहू महाराजची पत्नी, हाच काय हो तुम्ही विकत घेतलेला माणूस? हा तर चांगला श्रीमंत दिसतोय. तुमचे काम याच्या हातून होईल असे मला वाटत नाही असे म्हणाली. तिने हरिश्चंद्राला अंथरायला एक चटई व पांघरायला एक जुने धोतर दिले. हरिश्चंद्र डोंबा घरी रोज अंगण झाडणे, धान्य दळणे आणि पाणी भरणे ही कामे करी. त्याहूनही महाराणीची आज्ञा झाल्यास इतर कामे पण तो करीत असे. ज्याचे मस्तकी किरीट असावयाचे त्याच्या मस्तकी आज घागर बसत आहे. ज्याच्या सत्तेखाली प्रजा नांदत होती तो आज महाराचे अंगण झाडत आहे. हाच तो प्रारब्धाचा खेळ होय. दळण्याने हाताला फोड येऊन त्यातून रक्त वाहू लागले तरी बिचारा कामे करण्यात किंचितही कसूर करीत नसे. पाणी आणण्यास मातीच्या घागरी असत, त्या विश्वामित्रांनी गुप्तपणे फोडून ठेवाव्यात आणि महाराणीने हरिश्चंद्रास 2 शिव्या देऊन नवीन आणून द्याव्यात. काही दिवसानंतर विश्वामित्रांनी पाणी भरण्याच्या रांजणालाच भोग पाडून ठेविले. त्यामुळे हरिश्चंद्राने भरलेले सारे पाणी वाहून जाऊन रांजण रिकामे होई. या कारणास्तव हरिश्चंद्राला महाराणीकडून वरचेवर मार खावा लागे. एके दिवशी दुपारी डोंब जेवणाला आला तेव्हा
त्याला पाय धुवायला एक तांब्याभर सुद्धा पाणी मिळाले नाही. म्हणून त्याने राजाचे केस धरून त्याला जोरात खाली आपटले आणि त्याच्या डोक्यावर तांब्याने हाणले. वीरबाहूच्या घराच्या आसपास हाडांच्या राशी, मांसाची दुर्गंधी यामुळे राजाला त्याची किळस येऊन जेवण जाईना. परंतु हा प्रारब्ध भोग भोगूनच सारला पाहिजे असे म्हणून हरिश्चंद्र हरिस्मरणी रत होऊन आनंदाने दिवस घालवू लागला. हरिश्चंद्र स्वतःसाठी जे अन्न शिजवी त्याचे 2 भाग करून एक अतिथीला देई व दुसरा आपण सेवन करी. एके दिवशी त्याने भाताऐवजी पानगे केले. इतक्यात विश्वामित्र अतिथी होऊन तेथे आले. हरिश्चंद्राने आपल्या अन्नातील अर्धा भाग देताच आपल्याला आज फार भूक लागली आहे असे म्हणून त्यांनी राजासाठी एकही न ठेवता सर्वच पानगे मागून खाल्ले. पुढे पुढे तर विश्वामित्र रोज अतिथीच्या रूपाने येऊन राजाने शिजविलेले सारेच अन्न सेवन करू लागले. त्यामुळे दिवसभर काम व पोटात घासभरही अन्न नाही असे होऊन हरिश्चंद्र दिवसेंदिवस रोडावत चालला. वीरबाहू स्मशान राखण्याचे काम करीत असे. तो धन घेतल्याशिवाय प्रेत दहन करू देत नसे. एके दिवशी महारीण वीरबाहूला म्हणाली, अहो, याला काहीतरी रोग झालाय असे दिसते. आमचे 2 भार सोने आता फुकट जाणार. उद्यापासून त्याला स्मशान राखण्याचे तरी काम द्या, म्हणजे बाहेरची हवा लागून जरा आराम वाटेल. बायकोच्या सांगण्याने दुसरे दिवसापासून डोंबाने स्मशान राखण्याचे आपले काम हरिश्चंद्राकडे सोपविले. हरिश्चंद्र पहाटे उठून स्नान करून हरीचे ध्यान करी आणि त्यानंतर स्मशान राखण्यास जाई. पण त्याने स्मशान राखण्यास सुरुवात केल्यापासून एकही प्रेत त्याच्या दृष्टीस पडेनासे झाले. एके दिवशी महारीण वीरबाहूला म्हणाली, अहो, हा कसला दुर्दैवी माणूस तुम्ही आणलाय. याच्यामुळे माणसांचे मरणच बंद झाले आहे. तिकडे राणी तारामती कालकौशिकाच्या घरी दिवसभर राबत असे. रोहिदासाला तेथे फुले, तुळशी, दुर्वा वगैरे आणून पूजेचे साहित्य तयार करण्याचे काम दिले होते. एके दिवशी तो दर्भ आणण्याकरिता सरोवराकाठी गेला असता विश्वामित्रांच्या आज्ञेवरून तक्षकाने त्यास दंश केला. जेव्हा तो मूर्छित पडला तेव्हा इतर मुले धावत गेली आणि त्यांनी तारामतीला ती हकीकत सांगितली. त्या क्षणी हातातील काम तसेच टाकून तारामती सरोवराकडे धावत सुटली. पुत्रशोकाने विव्हल झाल्यामुळे तिला चालवेनासे झाले, तरी ती अडखळत जाऊ लागली. इतक्यात विश्वामित्राने गुप्त रूपाने रोहिदासाचे प्रेत आणून तिच्या पुढे टाकले आणि ब्राह्मण वेषाने ते तिची विचारपूस करू लागले. तारामतीने रोहिदासाचा सर्व वृत्तांत त्याला सांगितला. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, येथे डोंब पैसे घेतल्याशिवाय प्रेत दहन करावयास देत नाही. सध्या तो घरी गेला आहे, तोवर प्रेत जाळून टाकणे बरे. असे म्हणून ब्राह्मणाने ते प्रेत भागीरथी तीरी नेले आणि स्वतः लाकडे गोळा करून चिता रचली व तिच्यावर रोहिदासाचे प्रेत ठेवून चिता पेटविली आणि म्हणाला, तारामती, रडू नकोस. जर तुझे रडणे रक्षकास ऐकू जाईल तर तो तुला प्रेत जाळू देणार नाही. इतके सांगून ब्राह्मण गुप्त झाला. दुरून अग्नी दिसल्यावरून हरिश्चंद्र धावत तेथे आला आणि कोण ते कर दिल्याशिवाय प्रेत जाळीत आहे असे म्हणून त्याने चितेवर पाणी ओतले
आणि चितेतून प्रेत बाहेर काढले. तेव्हा तारामतीला दुःखातिशयाने रडू कोसळले. ती म्हणाली, आहा, कर्मगती किती बलवान आहे. चक्रवर्ती राजा हरिश्चंद्र, त्याची राणी तारामती, त्यांचा एकुलता एक पुत्र रोहिदास, या दोघांना एका ब्राह्मणाने विकत घ्यावे आणि त्या मुलाने दर्भ आणण्यासाठी जाऊन तेथे त्याला सर्पदंशाने मृत्यू यावा. प्रेत जाळण्यासाठी एक पैसाही जवळ नसल्याने स्वतः त्याच्या आईने मध्यरात्रीच्या वेळी प्रेत दहन करण्यास जावे आणि प्रेत जळत असता डोंबाने पैशासाठी प्रेत बाहेर काढावे. एकेकाळी जिला राणी तारामती असे लोक म्हणत असत, तीच आज दळणकांडण करीत कालकौशिकाच्या घरी आयुष्य घालवीत आहे. आहा परमेश्वरा, काय हा तुझ्या मायेचा खेळ. आज सूर्यवंश मावळला, माझे प्राण कंठाशी आले. याहूनही अधिक कष्टाचे दिवस आले तरी येऊ देत, मात्र तुझे विस्मरण होऊ देऊ नको म्हणजे झाले. हे शब्द ऐकताच हरिश्चंद्राचे हृदय कळवळून आले. त्याने पुष्कळ आवरले तरी शेवटी त्याला रडू कोसळलेच. तो म्हणाला, तारामती, मी डोंब नसून तुझा पती हरिश्चंद्र आहे. तुला कालकौशिकाने विकत घेतल्यावर मला वीरबाहू डोंबाने विकत घेतले. मी माझ्या धन्याच्या आज्ञेने स्मशान राखण्याचे काम करीत आहे. कर्मगती ही बलवान आहे खरी, तिच्या पुढे कोणाचे काही चालत नाही. रोहिदास हा जरी माझाच मुलगा आहे तरी धन्याची आज्ञा पालन करणे माझे कर्तव्य आहे. तेव्हा तारामती म्हणाली, प्राणनाथ, आपल्याजवळ पैसा नाही आणि प्रेत तर दहन केलेच पाहिजे. तेव्हा तुम्ही वीरबाहूची परवानगी घेऊन या, म्हणजे पुढचे काम उरकून घेता येईल. तारामतीच्या या सूचनेप्रमाणे हरिश्चंद्र वीरबाहूची परवानगी मागावयास गेला. तोच इकडे तारामती शोकातिशयाने मूर्छित पडली. ती संधी साधून विश्वामित्रांनी रोहिदासाचे पोट फाडून आतड्या बाहेर काढल्या आणि त्या तारामतीच्या गळ्यात घालून तिच्या तोंडाला कृत्रिम रक्त लावले. आणि त्याच वेळी काशीराजाचे मूल एकाएकी नाहीसे झाले. तेव्हा राजपुत्राच्या शोधार्थ राजदूत चोहोकडे हिंडू लागले. इतक्यात तारामती त्यांच्या दृष्टीस पडली. तेव्हा हिनेच राजपुत्रास मारिले असावे असे त्यांना वाटून त्यांनी राजास तशी वर्दी दिली. पुत्रमोहाने शोकाकुल झालेल्या राजाने त्या जखिणीस आत्ताच्या आत्ता ठार कर असा वीरबाहूला हुकूम फरमावला. प्रेत दहन करण्यास परवानगी मागायला गेलेल्या हरिश्चंद्राला वीरबाहूने तारामतीचा शिरच्छेद करण्याचा हुकूम केला. धन्याची आज्ञा शिरसावंद्य मानून हरिश्चंद्राने तारामतीला भागीरथीत स्नान करून परमेश्वराची प्रार्थना करण्यास सुचविले. तारामतीने, हे परमेश्वरा, जन्मोजन्मी मला हरिश्चंद्रासारखा पती, रोहिदासासारखा पुत्र, वशिष्ठांसारखे गुरु व विश्वामित्रांसारखा दान मागणारा दे असे मागितले. आणि हरिश्चंद्राकडे वळून, प्राणनाथ, आता मात्र खुशाल माझा शिरच्छेद करा असे म्हणाली. आणि तिने मान खाली केली. तेव्हा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय असे म्हणून हरिश्चंद्राने खड्ग उचलले. तोच वैकुंठाधिपती नारायणाने हरिश्चंद्राच्या हातातील खड्ग वरच्या वर झेलले आणि त्यास आलिंगन देऊन रोहिदासास उठविले आणि तारामतीचे धन्यवाद गायले. इतक्यात ज्ञानाचा सागर, दयेचा आगर असे जे वशिष्ठ मुनी तेही तेथे आले आणि त्यांनी हरिश्चंद्राला कडकडून मिठी मारली. त्यावर विश्वामित्रांनी प्रकट होऊन
60,000 वर्षे केलेल्या आपल्या तपाचे पुण्य हरिश्चंद्राला दिले. विश्वामित्रांनी हर तऱ्हेने छळिले तरी हरिश्चंद्र, तारामती व रोहिदास या तिघांनीही आनंदाने ते हाल सोसून आपले सत्वरक्षण केले. याबद्दल हर्षभरित होऊन देवांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. त्यावर हरिश्चंद्र, तारामती व रोहिदासासह अयोध्येला गेला व तेथे तो पूर्ववत राज्यकारभार चालवू लागला. वेदशास्त्रे पठण करणे, त्रिकाल स्नान, संध्या, पूजा, पारायणादी सत्कर्माचरणी रत असणे, धर्मार्थ धर्मशाळा, देवळे, विहिरी बांधणे हे सर्व काही सोपे होईल. परंतु हरिश्चंद्र, तारामतीप्रमाणे अत्यंत बिकट परिस्थितीतही आपले शील व सत्व रक्षण करून प्रारब्ध भोगाला आनंदाने तोंड देणे हे मात्र अत्यंत कठीण आहे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.